वाल्मिक कराडची आता उलटी गिनती सुरू। कराडला अक्कल शिकवण्यासाठी चक्क एसआयटीने केली मोठी कारवाई। आकाचे वाजणार आता 12, कारण परवानगीसाठी कोर्टात एसआयटीचा अर्ज। वाल्मिक कराडची सर्व जंगम व मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप करत वाल्मिक कराडला अटक करण्यात आली। यासोबतच कराडला आता एसआयटीनेही मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे। या प्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीनं वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। वाल्मिक कराडनं त्याच्यासह 2 पत्नीच्या नावे मोठी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप अंजली दामिनिया आणि सुरेश दस यांनी केलाय। तसेच बीड जिल्ह्यासह पुण्यातही कराडच्या जमिनी, फ्लॅट अशा मालमत्ता असल्याची माहिती समोर आली। सीआयडीने सुद्धा वाल्मिक कराड याची परदेशात मालमत्ता असू शकते असा संशय व्यक्त केलाय। मात्र यापूर्वी सुद्धा वाल्मिक कराडच्या मालमत्ता कुठे कुठे आहेत याची माहिती सुरेश दस यांनी जाहीरपणे दिली होती। वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावे पुण्यातील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क येथे 75 कोटीचा फ्लॅट, तर पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर 7 दुकानं बुक केल्या दस यांनी केला होता। त्यासोबतच एका दुकानाची किंमत साधारणपणे 5 कोटी असल्याचंही दस यांनी सांगितलं। त्यासोबतच यापैकी 4 ज्योती जाधव यांच्या नावावर, तर आरोपी विष्णू चाटेची मावस बहीण सोनवणे हिच्या नावावर एक दुकान असल्याचा आरोप सुरेश दस यांनी केला होता। हे जे छोटे आका आहेत यांना 2022 ला ईडीची नोटीस आली होती। तसेच या आकांनी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन, तर दत्ता मोजेद्रास शेद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं शेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमनेरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे यांच्याकडे 10 ते 12 एकर जमीन, तर शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर सुद्धा 15 ते 20 एकर जमीन आहे। तसेच ज्योती मंगल जाधव दिगोळा यांच्याकडे 10 ते 15 एकर जमीन आहे। दरम्यान वाल्मिक कराड सध्या आयसीयू मध्ये असला तरी तो नाटक करत असल्याचा आरोप अंजलिया दामिनिया यांनी केलाय। सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पाडण्याचा मार्ग म्हणजे बेल, आणि तेच नाटक वाल्मिक कराड आपल्याला बनवताना दिसतायत। मेडिकल ग्राउंडवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलं। अरे काहीही झालं नाही त्याला, खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते। मग अशा लोकांना कुठलीही दया माया गया न दाखवता त्यांना ताबडतोब बाहेर आणा आणि त्यांच्या ज्या टेस्ट झालेल्या आहेत ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। आणि वाल्मिक कराडचा आजारपण, त्याचे जामिनासाठीचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर एसआयटीने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। मात्र यासोबतच कराड धनंजय मुंडे यांना सुद्धा अडकवू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।